श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ती करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आज वेळ वाया न घालवता फक्त हा संदेश तुम्हाला 20 मिनिटे मन लावून ऐकायचा आहे. आज तुमच्या मुलांवरील सगळ्यात मोठे संकट हे टळलं जाईल आणि तुम्हाला नक्कीच आनंदाची गोड बातमी मिळणार आहे. त्यामुळे तुमचा सर्व परिवार हा अत्यंतिक खुश होईल आणि तुमच्या घरात वर्षभर पैसा नक्कीच टिकणार आहे. त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आणि हा संदेश मन लावून नक्कीच ऐका. स्वामींच्या मनात आहे अपार माया ममता, त्यांच्या आशीर्वादाने दूर होती साऱ्या चिंता आणि सारी संकट अशी निघून जातात. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक काम करा. तुमची प्रत्येक काम हे पूर्ण नक्कीच होणार आहे. म्हणजे स्वामी भक्ती हीच खरी साधना आहे आणि जनसेवा हीच खरी प्रार्थना आहे. हे फक्त तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला सर्वांकडून आनंद आणि सहवास नक्कीच चांगला मिळेल. म्हणून तुमच्या भक्तीचा झरा असाच वाहू दे. स्वामी मला नेहमी तुमच्या सहवासात राहू दे. आणि अशक्य तर खूप आहे या जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं. आणि दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे असे आपण स्वामींना दररोज म्हटले पाहिजे आणि त्यांना धन्यवाद नक्कीच केले पाहिजे. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र जीवनात पडत नाही. आणि आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते हे कधीच विसरू नका. आणि म्हणून स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की जगाकडून कधीही अपेक्षा करू नका आणि माझ्याकडून कधीही अपेक्षा सोडू नका. मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत आणि आपल्याला सांगत सुद्धा आहेत. म्हणून फक्त स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा जगायला शिका, कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस अजिबात मात्र येत नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही. आणि जो व्यक्ती वाटतो ना त्याला कळतं की आपल्या मनाला किती समाधान लाभता येते. म्हणून जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही. आणि चांगली प्रेरणा देऊन एखाद्याचे मार्गदर्शन करणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे. आणि अशीच तुम्ही गुरूंची सुद्धा सेवा केलीच पाहिजे. आणि जो तुलना करणे थांबवू शकतो तोच जीवनात समाधान नक्कीच मात्र मिळवू शकतो. म्हणून आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा. ते कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, उलट तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला सांभाळता येणार नाही. आणि संयम आणि नम्रतेने परिपूर्ण वर्तन व्यक्तीला नेहमी परमेश्वराच्या जवळ नेत असते. म्हणून तुम्ही संयम ठेवायला शिका. परमेश्वर तुम्हाला हेच सांगत असतो की बाळा, सर्व काही तुला मिळेल, फक्त तू संयम राख. म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते. व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही महत्वाचे नक्कीच आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्रात कष्ट करावे लागतात. लोखंड सुद्धा निष्क्रिय राहिल्यास गंज नक्कीच पकडत असते. म्हणून ना हारण्याची गरज आहे ना हरवण्याची गरज आहे. जीवन एक खेळ आहे, खेळणे खूप महत्वाचे आहे. म्हणून करून दाखवा असे काहीतरी. जगही तुमच्यासारखे बनण्यासाठी करेल घाई आणि विचारेल तुम्हाला की कसं काय केलंस एवढं मोठं साम्राज्य. असंच तुम्ही निर्माण करून दाखवा. आणि नवीन दिवस आहे, नवीन गोष्टी करूया. जरी काल हरलो असलो तरी आज नवीन सुरुवात मात्र नक्कीच करूया. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्यांच्या कामात आनंद मिळत असतो. आणि तुमच्या कामात तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्ही ते काम जास्त वेळापर्यंत करू शकत नाही आणि तुम्ही ते नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचूही शकत नाही. म्हणून त्या कामामध्ये तुम्हाला पूर्णपणे नक्कीच इंटरेस्ट असायला हवा आणि ते काम तुम्हाला आवडायला सुद्धा हवं. तरच तुम्ही त्या कामामध्ये भरपूर पुढे जाल आणि भरपूर प्रगती सुद्धा कराल. म्हणून लाख चुका करून पण मला समजून घेतलंय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे ते आहेत आमचे गुरु आणि ते आहेत गुरु माऊली स्वामी समर्थ. म्हणून स्वामी तुम्हाला बोध देत आहेत आणि सांगत आहेत, स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवते. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे नक्की शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये नक्कीच आपण विकसित केली पाहिजे. आणि लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपण आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले
तर मग आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळत असते. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य नक्कीच करू शकतो आणि त्याच्या ध्येयापर्यंत तो नक्कीच पोहोचू सुद्धा शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. म्हणून जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य तुमच्यात ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम मात्र नक्कीच घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील, कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र येत नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपले आयुष्य मोठे बदल घडवून आणू शकते. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट, कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणती तडजोड न करता आपले काम करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व हे निर्माण करता येणे शक्य होते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता नक्कीच येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते. फक्त नशीब म्हणत असते की तुमची तयारी असेल तर मी तुमच्या जवळ येईल, मग तुमची तयारी जर नसेल तर नशीब सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास हा स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे सुद्धा असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात आणि त्या पायऱ्या चढत गेलं की आपण त्या शिखरावर पोहोचत असतो. तसेच जीवनामध्ये असते, छोटे छोटे तुम्ही नक्कीच टार्गेट ठेवले आणि ते पूर्ण करत गेले तर तुम्ही नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचाल. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हाच फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढत असतो आणि आपण जी ताकद दाखवत असतो त्याने तो आत्मविश्वास पुढे पुढे जात असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्यासाठी ताकद आणि सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच ते मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे मात्र तुम्ही लक्ष द्या, कारण जर मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग हा नक्कीच निर्माण होतो आणि तो आपल्याला सुखकरही वाटत असतो. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि हे सुद्धा नक्कीच खरं आहे आणि सत्य सुद्धा आहे. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या, तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देते आणि आपले स्वामी माऊली सुद्धा तुम्हाला नक्कीच मनापासून साथ देतील आणि ते तुम्हाला म्हणतील, बाळ पुढे चल, काही अशक्य नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी. या वचनावर फक्त विश्वास ठेवा, बघा तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल आणि स्वामींचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य ते गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जात असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण नक्कीच करू शकतो. आणि तो मार्ग तुम्ही निर्माण केला तर तुम्ही नक्कीच सुखकररित्या नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत आणि ते येणार सुद्धा नाहीत, कारण प्रत्येकालाच त्या वाईट परिस्थितीचा सामना हा करावा लागत असतो. मग तुम्ही आम्ही कोण आहोत, देवाला सुद्धा ते चुकलं नाही, एवढं लक्षात घ्या.
जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून नक्कीच देत असते. म्हणून तुम्ही फक्त चांगलेच राहून फक्त चांगले लोकांना दाखवून कधी पुढे जाऊ शकत नाही. तुमची फक्त ताकद हे लक्षात ठेवा की तुमच्या मनात आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही नक्कीच बनत जाता. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण आपण कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच प्रतिकूल परिस्थिती ही करून देत असते. आणि परिस्थिती आपल्याला नक्कीच भाग पाडत असते की बाळा, तू आता काम कर. भरपूर टाइमपास झाला आणि जीवनामध्ये भरपूर आळस केला, पण परिस्थिती आपल्याला दाखवून देते की तुला आता काम करण्याची गरज आहे. म्हणून त्यातून सुद्धा आपल्याला एक प्रेरणा मिळत असते आणि एक मोटिवेशन मिळत असतं. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण मात्र नक्कीच राहत असतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन आपण जगायला शिकलं पाहिजे. कारण ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो तो व्यक्ती आधीच खचून गेलेला असतो, मग तो पुढे जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. आणि ती ताकदच आणि ती हिंमतच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी मात्र नक्कीच बनवू शकते. आणि नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर लवकरात लवकर पोहोचू शकता. आणि त्यासाठी तुमच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद देखील तेवढ्याच ताकदीने असतो. म्हणून आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस बघण्यासाठी त्या व्यक्तींचा मोठा वाटा सुद्धा असतो. म्हणून संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयार करा. आणि कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनास दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करते आणि तीच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही मात्र रोखू शकणार नाही, हेही तितकेच खरं आहे. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न मात्र करत असतो. आणि म्हणून एकट्याने आपण तेव्हा तो चॅलेंज आपल्या अंगावर घेत असतो, तेव्हा आपण जगण्याचा खरा नक्कीच जीवन प्रवास सुरुवात करत असतो. आणि वेळ ही सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात. पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागतात आणि ते कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र नक्कीच ठरत असतो आणि तोच आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदतही करत असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र देत असते. आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न नक्कीच केले पाहिजे, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्यात संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळत असतो. आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच आणि त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता ही स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. म्हणून कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे हे गरजेचे मात्र असते आणि तेच आपण केले पाहिजे. आणि ती कल्पना जर सत्यात उतरली तर भरपूर काही गोष्टी या तुम्हाला सुख देऊन जातील. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे आहे, आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र करत असतो. आणि तो अभ्यासच आपल्याला संपूर्ण दाखवून देत असतो की आपण काय करायचे आणि काय करायचे नाही.
आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे. आणि तो प्रत्येकाला झालाय, देवाला झालाय, मोठमोठ्या लोकांना झालाय. मग तुम्हाला झालं तर त्यात काय तुमचा तोटा नाही. तुम्ही फक्त चांगल्या मार्गाने आहेत हे फक्त बाद झाले आणि तुमचा फक्त देवावर विश्वास आहे एवढंच फक्त बाद झालं. सर्व काही देव बघून घेतील आणि तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे. जीवनात अपयश आल्यास निराश मात्र होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि ती तयारी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती सुद्धा कराल. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये पुस्तकं वाचणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळत असतं ते खूप अनमोल असतं आणि खूप महत्वाचं सुद्धा असतं. कारण वाचनाची आवड निर्माण तुम्ही जर केली तर कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते. आणि जे लोक त्या मार्गामध्ये चुकलेत तर त्यांच्या चुका ओळखून आपण त्या चुका करू नये याचे मार्गदर्शन आपल्याला त्यातून मिळत असते. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यातून न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता फक्त आपल्या मनात आपण ठेवली पाहिजे आणि ती मानसिकताच आपल्याला ते पुढे घेऊन जाण्यासाठी आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप महत्वाचे आणि खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि ते जीवन जगण्यात जर मदत करत असले तर ते आपल्याला जीवन जगण्यात पुढे सुद्धा घेऊन जात असतात. आणि असेच मित्र आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून सुद्धा जात असतात, कारण त्यांनी जीवनामध्ये भरपूर अनुभव मिळवलेले असतात. आणि त्या अनुभवातून आपण त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण सुद्धा करणार नाही आणि त्यांना जे चांगली कामं केलीत ती चांगली कामं सुद्धा आपण करू शकतो. म्हणून आपण जीवनात नक्कीच चांगले मित्र सुद्धा जोडले पाहिजेत. आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपलं ध्येय हे गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून आपल्याला देत असतात आणि आपल्याला त्यातून नक्कीच मोठा रिवॉर्ड सुद्धा मिळत असतो. म्हणून जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे आणि तुम्ही कोणाला तरी गुरु हे केलेच पाहिजे. तुमचा मित्र असो किंवा मग तुमचे आई वडील असो किंवा मग तुमचे ते शिक्षक असो की कोणीही असो, नक्कीच गुरुचे स्थान हे खूप महत्वाचे असते. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक सुद्धा असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तर आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते आणि ती निर्माण नक्कीच होणार सुद्धा आहे. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय फक्त तुम्ही लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तर आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो. आणि ते काम केल्यावरच आपण पुढेही जाऊ शकतो. आणि जीवनात अशी वेळ येते की तिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने हे मैदान मात्र नक्कीच गाजले पाहिजे आणि आपण असे लढले होतो असे सगळ्यांनी सांगितले सुद्धा पाहिजे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात आणि तेव्हाच आपण आपले ध्येय नक्कीच साध्य मात्र करू शकतो. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात मात्र नक्कीच करता येते. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर जीवन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल आणि तो अनुभव तुम्हाला नक्कीच काही गोष्टींचा नक्कीच वेळ वाया न घालवता तुम्हाला लवकर यशापर्यंत पोहोचू शकतो. कारण तुम्हाला आता माहिती आहे की मी कुठं चूक करायची आणि कुठं नाही करायची ते. म्हणून आपले विचार आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात. म्हणून जेवढे चांगले विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये भरले तेवढे चांगले विचार तुम्ही पुढे घेऊन जात असतात. आणि कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये इमानदारीने केला पाहिजे. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात
जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न मात्र नक्कीच करत असतात. आणि यशस्वी व्यक्ती व्हावे असे वाटत असेल आणि व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच मात्र होणार नाही आणि मनापासून तो विजय सुद्धा आपल्याला मिळणार नाही. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनात सोडू नका. आणि म्हणून ज्ञान प्राप्त करत राहा आणि ज्ञान मात्र मनापासून मिळवत राहा. जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होत असते आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप वेळेस मिळते, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच मनापासून करा. आणि नक्कीच तुम्हाला ते मनही भरपूर काही तुम्हाला देईल आणि भरपूर काही तुम्हाला मनापासून आवाज येतील आणि त्यातून तुम्ही भरपूर शिकाल सुद्धा. म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे या संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे आणि जीवनात महत्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळाल्याशिवाय आणि मिळवण्यासाठी हे आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे हे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते आणि त्यातून आपण काय नाही केले पाहिजे आणि काय केले पाहिजे हे आपल्याला नक्कीच कळत असते. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी मिळतात आणि फार नशीबवान लोकांना ते मिळत असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. म्हणून सुरुवात ही खूप महत्वाची गोष्ट असते. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळत नसते. मग तुम्हाला ती कष्टावर मिळेल, नाहीतर मग पैशांवर मिळेल, नाहीतर मग तुम्हाला तुमचा वेळ मात्र नक्कीच द्यावा लागेल. कोणत्याही गोष्टीतून ते आपल्याकडून ते वसूल करून घेत असते. आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत नक्कीच करत असतात. आणि हे छंद आपल्याला जीवनात आपण यशस्वी झाल्यावर ते आपल्याला जोपासायला आणि ते आनंद द्यायला मदत करत असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींवर विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. आणि तो आत्मविश्वासच आपल्याला भरपूर काही देऊन जातो. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही, एवढे मात्र लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. आणि कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि स्वतःसाठी हे जगावेच लागेल. आणि कधी ना कधी असा काळ तुमच्यावर नक्कीच येईल. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे हे सोडून देत असतात आणि ते विचार करणे हे सोडून देत असतात आणि चुकीच्या मार्गाला ते जात असतात. म्हणून असे न करता आपण नेहमी चांगल्या मार्गावर राहिले पाहिजे आणि चांगल्या मार्गालाच गेले पाहिजे. म्हणून जीवनात
तुम्ही स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणास स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल आणि प्रगती नक्कीच जीवनात करू शकाल. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला आहे आणि तो संघर्ष प्रत्येकाला करायचाच आहे आणि तो प्रत्येकाला होणारच आहे. कारण प्रत्येकाला संघर्ष आल्याशिवाय त्याला यशही दिसणार नाही आणि त्याला कोणती तरी किंमत ही मोजावीच लागेल. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे आणि वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे ती नक्कीच प्रेरणा असायला हवी आणि ते आयुष्यात तुम्हाला नक्कीच त्यांना सामोरे गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ही सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच मनापासून घडवतील. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. आणि जीवनात चुका अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणी यशस्वी मात्र होऊ शकत नाही. आणि खडतर काळ आपणास सामर्थ्यवान बनवतो. एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल आणि त्यामुळे परिस्थिती कशी असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले काम आहे आणि तेच आपण केले पाहिजे आणि खंबीरपणे आपण उभे राहिले पाहिजे. कारण तुम्हाला जीवनात तेच पुढे गोष्ट घेऊन जाईल आणि तीच गोष्ट तुम्हाला भरपूर दुनियाही दाखवेल. म्हणून जीवन यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रात आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते एवढे मात्र निश्चित आहे. आणि तिथे गर्दी कमी असली की यश आपल्याला लवकर मिळत असते. आणि अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते आणि अनुभवामुळे आपल्याला ते ज्ञान मिळत असते. म्हणून अनुभव हा खूप जीवनामध्ये महत्वाचा सुद्धा असतो. कारण त्यातून आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. आणि माणसाचे मन हळवे असले तर चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय हा घेतलाच पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडवल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे नक्कीच आवश्यक आहे. आणि जीवनात या गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या सुद्धा पाहिजेत. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र जीवनात गरज असते. आणि तो आधार दिला तर ते आपला नक्कीच कधी विसरणार नाही आणि कधीच आपले उपकार ते विसरू शकणार नाही. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येते आणि आपण त्यावर विचार नक्कीच करायला पाहिजे. यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे नक्कीच तुम्ही जीवनात थांबवू नका. आणि एखाद्या ओसाड अशा माळ रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. कारण ते रोपटं कुठेही उगवतं आणि कसंही उगवतं पण ते उगवून राहतं. म्हणून तसं आपल्याला कुठूनही प्रयत्न करून आणि कसेही प्रयत्न करून फक्त यशस्वी व्हायचे आहे एवढंच आपण ठरवले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि संकटाच्या काळात स्वामी आपल्या सोबत असतातच आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत असतातच. फक्त आपण त्यांचे नाम घेतले राहिले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण दररोज केले तर ती प्रेरणाही आपल्याला लवकरात लवकर मिळेल. म्हणून संकटाचा आणि संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे हे फक्त आपलं काम आहे आणि तेच महत्वाचं आहे. ते आपण सुद्धा इमानदारीने आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे. जीवनात जे निर्णय अवघड असतात ते जे निर्णय आपल्या आयुष्यासाठी योग्य ठरत असतात. त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका. आणि तो ठाम निर्णय तुम्ही एकदा घेतला की तुम्हाला नक्कीच जीवनात पुढेही ठाम निर्णय घेण्यास कधी कमतरता भासणार नाही आणि कधी तुम्ही मागे वळून बघणार नाही. तुमच्या साम्राज्याचा पाया
इतका मजबूत तुम्ही ठेवला पाहिजे की जो प्रत्येकाचा आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर तुम्ही पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहत नाही आणि ती उभी राहू शकत नाही, कारण ती बळकट नसते, कारण तिचा पाया हा कच्चा राहून जात असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्याला व्यक्तिमत्त्वाची तपासणी करावी, कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर मात्र नक्कीच ठरू शकतो आणि तो आपल्याला आपले जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलाची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल हे स्वीकारलेले नक्कीच आहेत. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा, कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहते आणि ते त्यांना मदत देखील नक्कीच करत असते. म्हणून त्यांना मदत करण्यासाठी फक्त तुम्ही नशिबावर अवलंबून राहता, तुम्ही स्वकष्टाने नक्कीच पुढे गेले पाहिजे आणि तुमच्यासोबत नशीब नसेल पण स्वामींचा हात तुमच्या पाठीवर नक्कीच असणार आहे. म्हणून स्वामींचा विचारात घेऊन आणि स्वामींचा विचार करून नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल आणि ते तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील आणि शेवटपर्यंत उभे राहतील. म्हणून तुमचा काळ दुःखाचा किंवा सुखाचा असे ते बघणार नाहीत. सुखाच्या काळातही तुमच्याबरोबर राहतील आणि दुःखाच्या काळातही तुमच्याबरोबर ते राहतील. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. म्हणून एक व्यक्ती फुल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फुल विकून आनंदी होत असतो. म्हणून आपल्या परिस्थितीवर नक्कीच आपण गर्व बाळगायला हवा आणि जे आपल्याकडे आहे त्यात आपण समाधानी राहायला हवे, म्हणजे प्रत्येक माणूस जगात सुखी होऊन जाईल. म्हणून जेव्हा सर्वांची माया थांबते ना, तेव्हा स्वामींची माया सुरू होते. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. स्वामी भक्तांनो, तुमच्या पाठीमागे लोक काय बोलू द्या, पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही, यातच तुमचा विजय आहे. म्हणून तुम्ही फक्त स्वतः चांगले असायला पाहिजे आणि तुम्ही कर्म चांगले केले पाहिजे. ज्यावेळी मी एखाद्या हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही असे स्वामी म्हणतात. म्हणून मी नेहमीच त्यांच्या सोबत असतो आणि त्यांच्या पाठीमागे असतो. म्हणून स्वामींचं हे वचन लक्षात ठेवून आयुष्यामध्ये भरपूर कामाला सुरुवात करा आणि भरपूर प्रगती तुम्ही मिळवा. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देतील की मागायला तुमच्याकडे काहीच उरणारच नाही. म्हणून जग काय म्हणतंय यापेक्षा आपलं मन काय सांगतंय हे जास्त महत्वाचं असतं. म्हणून मित्रांनो, दिसणं तर क्षणिक असतं, खरं सौंदर्य तर कर्तृत्वानेच लाभत असतं. म्हणून आपलं कर्तृत्व आपण छान आणि सुंदर असायला हवं. म्हणून विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे, तर संबंध अबाधित ठेवण्याकरता वापरलेले प्रभावी शस्त्र आहे. आणि गुरुचरित्रातील कथाबोध तुमच्यातील विनम्रता अबाधित ठेवण्याचे काम नक्कीच करत असते. आणि संसारापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कुठलाही दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतात तोच खरा भाग्यवान आणि श्रीमंत असतो. म्हणून निवड, संधी आणि बदल या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून संधी दिसता, निवड करता आणि तर बदल आपोआप होत असतो. म्हणून संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता होत नाही, म्हणून तर बदल त्यात घडतच नाही आणि म्हणून त्यात बदल होत नाही. म्हणून तुम्हाला ही संधी स्वामी देत असतात, फक्त त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही. मनुष्याचं त्याला संपत असतो, कारण ते मरते एकतर तिरस्काराने आणि दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपायला शिका. स्वतःचा मुखदोष म्हणजे अथक बडबडीमुळे पोपट आणि मैना यांना पिंजऱ्यात अडकून राहावे लागते आणि बगळे मौन बाळगून राहतात आणि त्यामुळे त्यांना कोणी पकडून ठेवीत नाही. म्हणून जीवनात मौन हे सर्व गोष्टी प्राप्त करण्याचे साधन मात्र नक्कीच आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात, उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो ना, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम ही नष्ट होत असतात. आणि भक्तीच्या वाटेवर अक्कलकोट गाव तुझे लागते, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबते, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, हे स्वामी माऊली मला नेहमी तुझी सोबत राहू दे, तुझी सोबत राहू दे. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन मात्र कारणं असतात. एकतर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. म्हणून वेळेच्या आधी तुम्हाला काही मिळणार नाही आणि स्वामींची भक्ती करा, नक्कीच मिळेल. स्वामी म्हणतात, पूर्णतः दगडाच्या सानिध्यात काढलेलं आणि वाढलेलं रोप
आयुष्याचा एक धडा शिकवून जातं. आपल्या शत्रूचं अस्तित्व कितीही मोठे का असेना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यामुळे त्या शत्रूचं अस्तित्व लहान ठरत असतं आणि आपण नक्कीच मोठेही होत असतो. म्हणून जबाबदारीची जाणीव असणारी माणसे फारशी वादविवाद किंवा सवाल जवाबाच्या फंद्यात पडत नाहीत आणि तर समोरील काम अत्यंत महत्त्वाचे समजून उत्कृष्टतेसाठी सवत आणि झिजत असतात. म्हणून ते झिजणारे खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात. म्हणून तुमच्या जे हातात आहे ते तुम्ही नक्कीच पार पाडा आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच करा. नक्कीच यशस्वी तुम्ही व्हाल. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तक्रार करणे थांबवा. हे तुमचे तक्रार करणे इतर सर्वांना कंटाळा देते आणि हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानही तुमच्यासाठी होत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवता तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नसतं. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर उपभोगता मात्र येतं. म्हणून कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे चालू होत असतं. म्हणून कितीही संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे आणि काहीही अशक्य नाहीये. म्हणून स्वामी म्हणतात, उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगत असते की सगळं चांगलं होईल आणि सगळं नीट होणार आहे. आणि अडचणी कितीही येऊ, पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. गुरुचरित्रातील कथा तुम्हाला कणखर बनवत असतात. त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र हे नक्कीच वाचलं पाहिजे आणि ऐकलं सुद्धा पाहिजे. कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे. कोणी लहान, कोणी मोठा, कोणी स्लो, कोणी फास्ट, पण जेव्हा कुणाचे 12 वाजणार असेल ना, तेव्हा सगळे एकत्र आले पाहिजे आणि सगळ्यांनी सगळ्यांनाच मदत मात्र नक्कीच केली पाहिजे. म्हणून घड्याळाकडून सुद्धा आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात. म्हणून माणसाच्या जवळचा शत्रू हा राग आहे. कारण राग आला की राग निश्चित आहे. कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपून टाकतो आणि त्यामुळे तो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो. तोच जीवनात यशस्वी मात्र होत असतो आणि त्याला सर्व काही मिळत सुद्धा असते. म्हणून प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालू शकत नाही, पण परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. म्हणून जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती मात्र नक्कीच होईल. म्हणून प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली होती, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले होते. फक्त तुमच्या मनामध्ये देवाविषयी निर्मळ भक्ती पाहिजे आणि निर्मळ मात्र प्रेम पाहिजे, तरच देव सुद्धा तुमचं ऐकणार आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता ही आणि कमतरता हे दोन्ही गुण असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. म्हणून कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान रपले स्वामी चरणी मग सहज दृढ होते आणि क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. आणि कोणीच व्यक्ती निराधार राहणार नाही आणि स्वामींनी ज्याला आधार दिला आहे ना, त्याला स्वामी शेवटपर्यंत आधार देतील आणि त्याचे स्वाद कधी सोडणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामींनी एकदा तुमचा हात धरला की ते शेवटपर्यंत तुमची साथ देतात, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून स्वामी तुम्हाला म्हणतात, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? हा माझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावणार आहे. माझ्या आशेचे जरूर पहा, पण लक्षात असू दे, मला फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत आणि आपल्याला ते सांगून समजवत आहेत की बाळा, तू चांगल्या मार्गाला राहा आणि चांगल्या मार्गाला नक्कीच लाग. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. म्हणून त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा आणि कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाही. म्हणून त्यांना मात्र तुम्ही जपायला शिकले पाहिजे. आणि जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत, तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे ते तुम्हाला भेटतीलही. म्हणून कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते. आणि त्यांची कुवत असली तर ते विचारत सुद्धा नाही, ते आपोआप समजून सुद्धा घेत असतात. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते ऐकू पण येत नाही
जे आपण कधीच बोललेलोच नाही. म्हणून ते तुम्ही मनात ठेवलं पाहिजे आणि लोकांचं जास्त मनावर बोलणं घेऊ नका. तुमच्या पद्धतीने चला आणि तुमच्या पद्धतीने हे जीवन जगा. बघा, त्याचा आनंद खूप वेगळा आहे. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचे असते. म्हणून तुम्हीच ठरवायचे आहे की दुःखात राहायचं की आपण सुखात आणि समाधानात राहायचं आहे. आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्यांची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि जीवनामध्ये आपल्याला सगळं काही मिळत जाईल. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होऊन जाईल आणि सुखाने आपल्याला सर्व काही गोष्टी या मिळत जातील. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगायला शिकलं पाहिजे. कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येत नाही आणि कोणाला सांगताही येणार नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात आणि त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेचा उपयोगी पडलो यात आनंद मानावा आणि त्या आनंदात आपण रमून जायचे आहे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत कुणावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं तो दिवस मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आणि वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि ज्या दिवशी तुम्ही हसणं विसराल त्या दिवशी सर्व काही तुम्ही विसरून जाल. म्हणून मित्रांनो, स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त होऊन जाशील आणि मी तुला नक्कीच त्या संकटातून बाहेर सुद्धा काढेल, असे स्वामी बोलत आहेत. नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही, म्हणून ती आपणच तोडत असतो आणि ती फक्त गैरसमजामुळे आणि चुकीच्या वादविवादामुळे आपली ती नाती तुटत असतात. म्हणून तसे आपण कधीच करू नये. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याला जीवनात कधीच एकटे सुद्धा वाटत नाही. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यात समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो. म्हणून जास्त प्रकाश सुद्धा जीवनामध्ये नकोय. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच प्रकाश आपल्या जीवनामध्ये पाहिजे आणि तेवढंच आपण नक्कीच केलं सुद्धा पाहिजे. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच बनवू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडून जाईल आणि मग तुम्ही कुठेही पोहोचू शकणार नाही. हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत. कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो ना तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत मात्र राहतं. म्हणून मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात तुमचं निघून जाईल आणि ते तुम्हालाही कळणार नाही. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा खूप सुखकर मार्ग आहे. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले नाही तो नशिबाचा खेळ आहे. प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला सुद्धा देणे हे भागच पडेल आणि तुम्हाला परमेश्वर देऊनच राहील. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर जात असतो. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. आणि म्हणून तुम्ही चंदनाच्या झाडाला विषारी सापाने जरी विळखा घातला ना, तो त्याचा सुगंध सोडत नाही आणि त्याचा सुगंध हा चंदनाहून मस्त खास येत असतो. म्हणून आपणही तसे राहावे. आपल्या आजूबाजूला कितीही कणखर लोक किंवा दृष्ट लोक राहत असली तरी आपण अशा चंदनाप्रमाणे राहायला शिकलं पाहिजे. स्वामी म्हणतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा नक्कीच ओळख दाखवतात आणि ते तुमच्याजवळ येत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, अरे तू मला तुझ्या देव्हाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहे.
औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून माझ्याजवळ यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं, म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. आणि मी नेहमीच त्याच्या सोबत कायम आयुष्यभर असतो. मग त्याने माझी भक्ती करो वा ना करो, पण त्याने माझा हात पकडलाय तर माझं कर्तव्य आहे की त्याला सांभाळायचं. म्हणून मित्रांनो, नामस्मरणाचं एवढं फायदा आहे की तुम्हाला स्वतः स्वामी तुमच्या संकटात सांभाळायला येतील. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच असतो की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. म्हणून कधीच कोणामध्ये काहीच कमतरता नसते. सगळेच लोक चांगले आहेत आणि चांगल्या मनाचे आहेत, फक्त त्यांची परिस्थिती त्यांना तसं बनवत असते. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. आणि ते यश तुम्हाला मिळालं की सर्व काही चांगलं देखील होईल. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. आणि या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नसते. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या की परमेश्वर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. आणि जर तुम्ही निसंकोच विश्वास ठेवला ना, की तो परमेश्वर एवढं देईल की तुम्हाला ते झेपावणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कितीही श्रीमंत आणि कितीही गरीब असेनात. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही, असं आपण स्वामींना नक्कीच म्हटलं पाहिजे. म्हणून गुरुचरित्र तुम्ही वाचायला शिका, कारण गुरुचरित्रातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतात की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो, तो माणसांमध्ये सुद्धा असतो. आणि माणसांमध्ये सुद्धा आपण सुख हे शोधलं पाहिजे, कारण माणसं जवळ असली तर सर्व काही नीट असतं. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने फक्त वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीचा आपण आस्वाद सुद्धा घेतला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट आपण आयुष्यामध्ये केली सुद्धा पाहिजे. आणि तशी गोष्ट केली की आपल्याला सुद्धा नक्कीच चांगले परिणाम मिळतात आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. म्हणून मित्रांनो, शिकायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका आणि त्यांच्याकडून आपण बोध घ्या की त्यांनी किती कष्ट करून हे स्वराज्य निर्माण केलं. तर आपल्याजवळ सगळं काही आहे तरी आपण हे करू शकत नाही का? म्हणून आयुष्यात निर्मळ मनाने आणि चांगल्या मनाने फक्त प्रयत्न करत राहा. बघा, स्वामी तुम्हाला तुमचा हात कधीच सोडणार नाही आणि शेवटपर्यंत तुमची साथ सुद्धा देतील. म्हणून आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख फार वाईट असते आणि ते दुःख कोणालाच नको आहे असे आपण समजू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करून टाका आणि त्यांना पुढे त्यांच्या कर्माची फळं नक्कीच मिळतील. हा फक्त देवावर विश्वास ठेवा. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच टिकून ठेवायची आहे. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडत असते आणि होत सुद्धा असते. म्हणून मी आहे म्हणून सगळे जण आहेत असं कधी समजू नका. सगळेजण आहेत म्हणून मी आहे असं समजा. सगळा तुमचा गर्व नाहीसा होऊन जाईल. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. म्हणून सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणून ते तरी तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना की तुम्हाला मिळत गेले ना, तुम्हाला त्याची हाव होऊन जाते आणि ते तुम्हाला अजून अजून पाहिजे असतं. म्हणून एखादी वस्तू हरपली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय तुम्ही सोडून द्यायचा असतो. म्हणून खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून तुमच्या निघून जातील. आणि त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे त्याचं प्रेमाने तुम्ही सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा मग ती आपली माणसं असोत, ती तुम्ही नक्कीच सांभाळली पाहिजे. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हे हृदय आपले पाहत असतो. आणि ते हृदय जर चांगले असेल तर चांगल्या कर्माची चांगलीच फळे ते देव आपल्याला देत असतात. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग घेणारे तर या जगामध्ये भरपूर काही आहेत आणि ते तुम्हाला शोधत येतच असतील. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात तो पुढेही जात असतो.
म्हणून हा झोपाळा चालूच राहणार आहे. फक्त आपण आपली कर्म ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे आणि चांगल्या मनाने केली पाहिजे. मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं भेव नाही आणि कोणतीच गोष्ट तुम्हाला कमीही पडणार नाही. म्हणून मनासारखी व्यक्ती शोधल्यापेक्षा मने समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य तुमचं मनासारखं गोड होऊन जाईल. म्हणून जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात ना त्याला ती कळत नाहीत, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्याला ती नक्कीच कळत असतात. म्हणून तुमच्याजवळ जे आहे आणि तुम्हाला जे मिळालं आहे ते देवाने अगदी चांगलं आणि अगदी मस्त दिलेलं आहे. म्हणून त्यात तुम्ही जगायला शिका आणि तेच आपलं चांगलं कर्म होतं म्हणून आपल्याला ते मिळालं असं समजायला शिका. मग तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता वाचणार नाही आणि कमी सुद्धा होणार नाही. म्हणून चूक ही चुकूनच होते. हे कितीही खरं असले तरी काही चुका ही अशा असतात ना त्याची शिक्षा आयुष्यभर आपल्याला भोगावी लागते. चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच सोबत आणि नशिबात असतात. म्हणून तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते, आणि त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे अगदीच महत्वाचं आहे, आणि ते खूप महत्वाचं असून त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा, आणि ही सद्गुरू स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना राहील. मित्रांनो, स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात छान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान ही नियती आहे. की हिसकावून घेणारा कधीही सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही. म्हणून त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी आणि असणारही आहे मी. आणि म्हणून स्वामी प्रत्येक ठिकाणी आपली परीक्षा घेत असतात आणि आपली परीक्षा बघत असतात. फक्त त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास ते आपल्या हातात असतं. म्हणून तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये पास व्हायला शिका आणि कर्म चांगले करायला शिका. प्रत्येक ठिकाणी स्वामी आपल्याला बघत आहेत यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून स्वामींच्या पदार्थांमध्ये पुरणपोळी, बेसनाचे लाडू, कडबोली आणि कांद्याची भजी अत्यंत आवडत असते, आणि अनेक प्रकारच्या भाज्या अतिशय प्रिय होत्या. तसेच बघतो स्वामींना सकाळी उठल्यावर गोड पदार्थ खायला अतिशय आवडत असे. त्यामध्ये कधी कधी मसाले दूध, खीर असे काही पदार्थ स्वामींना खाण्यास आवडायचे, आणि त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून कोणताही गोड पदार्थ दाखवा आणि स्वामींची मनोभावे पूजा करावी. यामुळे स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरपूर काही चांगला आशीर्वाद देऊन जातील. म्हणून स्वामी सांगतात आणि म्हणत असतात की बाळा, कोण कसं वागतोय ना याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार आहे. तू लक्ष ठेवू नकोस आणि देऊ नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवताना आणि नुसतंच तू स्वतःची तुलना दुसऱ्यांची करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस, आणि असं होईल. तू निश्चित पुढे जा आणि आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तुझे कर्म नीट करत जा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढा छान संदेश स्वामी आपल्याला देत आहेत. मग आपण कशाला भ्यायची गरज आहे? वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं असतं. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्या हातातच आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच बनवलं सुद्धा पाहिजे. म्हणून आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी ज्याला माहिती असतील तो व्यक्ती तुमच्या खूप जवळचा असेल आणि तुम्हाला खूप प्रेम करत असेल. म्हणून इथेच कमवायचे आहे आणि इथेच सुद्धा गमवायचे आहे. म्हणून कधीच गर्व आणि अहंकार मात्र आपल्या मनात ठेवू नका. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर आहे आणि तुमची ती वाट बघत आहे. आणि म्हणून यशाकडे जाताना स्वामींची भक्ती करूनच आपण गेलं पाहिजे. स्वामी म्हणतात, ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती व्यक्ती कधीच आपली होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती होत सुद्धा नाही. म्हणून आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही आणि तो हुद्दा नाही. हो, पण एक मिळालेला जन्म आहे आणि पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या भरती निहाती पूर्व पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल मात्र केली आहे. आणि ही संधी परत येणे नाही.
तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न नक्कीच झाला पाहिजे. मित्रांनो, माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला हे जन्माला आलो आहे. आणि तो जन्म आपल्याला सफल मात्र नक्कीच करायचा आहे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाच थांबवताही येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. आणि जसं की जिथे हात जाणार होता ना तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असलाच पाहिजे आणि तो शेवटपर्यंत तुम्ही ठेवायला शिका. स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र नक्कीच राहील आणि शेवटपर्यंत राहील. म्हणून अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा अक्कलकोटाची वाट घे, असे स्वामी आपल्याला सुचवत आहेत. आणि हेच तुम्ही मनात धरलं पाहिजे. ज्यांची खरोखर स्वामींवर श्रद्धा असेल ते श्री स्वामी समर्थ तुम्ही असं कमेंटमध्ये लिहिल्याशिवाय जाऊ नका. डोळ्यांना आवडलं म्हणजे प्रेम नाही. ज्याला बघताच हृदय धडधड हे असतं ते म्हणजे प्रेम. आणि हे हृदय तेव्हाच धडधडतं जेव्हा डोळ्यासमोर माझ्या स्वामींचा चेहरा येतो. आणि तो चेहरा इतका मनमोहक आहे की मला तो चेहरा खूप आवडतो आणि तो चेहरा बघितल्यावर मी खूप उत्साही होत असतो. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं संपलंय, पण कुठून आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. आणि याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात. आणि ते स्वामीच आपल्या पाठीशी असतात. फक्त ऐकून घेणारे सगळेच असतील, पण समजून घेणारे फक्त स्वामीच मिळतील. आणि जगण्याचे प्रेरणास्थान आपले फक्त स्वामी समर्थ आहेत. ज्यांचे कोणे नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत. आणि ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याची नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत. म्हणून सर्व करता आणि करविता माझे स्वामीच आहेत. आणि स्वामींवरच आपण मन मोकळेपणाने हे प्रेम मात्र नक्कीच केलं पाहिजे. प्रेम करायचं असेल तर अक्कलकोटाचे स्वामी महाराजांवर करा. विश्वास ठेवा, आयुष्य बदलून तुमचं जाईल आणि अगदी नव्याने तुमचं आयुष्यही सुरू होईल. म्हणून बाळा, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस. आणि एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच. आणि राग आणि अहंकार जरा बाजूला सार, तुझा संसार तुला पुन्हा मिळेल आणि मी तो तुला मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला मागताही कळतं आणि न सांगताही मला संपूर्ण कळत असतं. म्हणून माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा मी नक्कीच पूर्ण करत असतो. आणि माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी नक्कीच देईन. हा फक्त तू विश्वास ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. मग मी तुला नेहमी मार्ग दाखवत असतो हेही स्वामी सांगत आहेत. ते कसे ओळखायचे हे तुझ्यावर आहे. आणि स्वामी हे आपल्याला दर्शन मात्र मित्रांनो देत असतात. आणि स्वामीच आपल्याला सर्व ठिकाणी मदत देखील करत असतात. पण ते स्वतः येऊ शकत नाही, म्हणून कोणत्या तरी व्यक्तीच्या रूपात ते आपल्याकडे येतात आणि आपल्याला मार्ग दाखवून ते जात असतात. ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरतात तुम्ही मला समर्थ म्हणून. जेव्हा चालतो अंधारून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा स्वामीच तुम्हीच मला दाखवता निवारा. आणि जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून आणि तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून. आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी आणि मीच राहीन तुझ्या पाठी. असे आपण समजू शकतो आणि म्हणू सुद्धा शकतो. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा स्वामी हे चांगलंच करत असतात. आणि चांगला विचार स्वामींच्या मनात आपल्या विषयी नक्कीच असतो. म्हणून आई वडिलांनी असह्य वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वीवर आलो आणि येऊ शकलो. यांनी अमृत पाजले त्यांना कधीच तुम्ही काही पाजू नका. आणि मुलापासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. ती सेवा शेवटपर्यंत केली पाहिजे. नाहीतर स्वामींची सेवा करूनही तुम्हाला फळ मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा,
मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, पण जे तुझे कर्म आहे ते तुला नक्कीच फेडावे लागणार आहे. पण ते कर्म त्या फेडण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुझ्या सोबत आहे असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून स्वामींकडे आपण एवढंच म्हणा की स्वामी मला फक्त सुखात समाधानात आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. म्हणून स्वामींना म्हणा, स्वामी वाट चुकलंय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरवलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. स्वामी अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळा आकाश दाखवा ना. स्वामी रण खूप मोठा आहे, थोडा धीर द्या ना. जगण्याच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्या ना. स्वामी तहान खूप लागले, थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना. जीव जातानाही तुमचंच नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना. स्वामी मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीच सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा माझ्या डोक्यावरचा हात. म्हणून आपण फक्त विश्वास ठेवून हे स्वामींना मागलं पाहिजे. गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच असणार आहे आणि इथेच राहणार आहे. तुम्ही इथेच राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही. म्हणून नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही आणि ज्याच्यापेक्षा खूप आहे त्याला सुखाने अन्न कधी गिळत नाही. म्हणून जपून राहा माणसं, कारण आयुष्य हे पुन्हा आपल्याला मिळणार सुद्धा नाहीये. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ ही कधी सोडत नसतात आणि त्याला शेवटपर्यंत स्वामी मदत देखील करत असतात. आणि स्वामी भक्तांनो, संपूर्ण स्वामी संदेश जर मनापासून तुम्हाला आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रासोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका सुंदर आणि मनमोहक संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.